हे पहा, अशा पद्धतीने आपण घरच्या घरी जी आपण फुलं टाकून देतो देवाला वाहिलेली, तर त्यापासून अशा पद्धतीने धूप बनवू शकतो. मैत्रिणींनो, आपण आज धूप बनवूया घरच्या घरी. जी आपण देवाला वाहिलेली फुलं असतात ते टाकून देण्यापेक्षा आपण घरच्या घरी धूप बनवूया. खूप दिवस झाले मी फुलं साठवलेली आहेत, पण ती तुमच्यासोबत मला धूप बनवायचं शेअर करायचंच होईना झालेलं. आता ही पण खोली मी रंगवून घेणार आहे. आज असं सांगितलं आहे मला कलर आणून द्या म्हणून, तर उद्याला आणून देतो म्हटल्यात. कलर आणून दिली की ही पण खोली रंगवून घेणार आणि मग राहते ती एक खोली, ती बघायचं मग पुढच्या महिन्यात रंगवायची. आणि चला, धूप कसा बनवते काय बनवते, भरपूर जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. मी माझी पद्धत तुम्हाला दाखवते. फुलं आता झेंडू काय नाही आहे, जो गलाटा आहे तोच आहे. तो वाळलेला आहे घरातच. आमच्यात काही ऊन नाही, माहिती आहे तुम्हाला, वरती जायला लागतं. तर घरातच वाळलेला, कारण माणसं वाळायला लागल्यात आणि ते फुलं काय एवढं म्हणजे उष्णता आहे. त्यामुळे मी काय फुलं वर वाळतच घातले नाहीत उन्हात. तुम्ही उन्हात वाळवला तरी चालतं, नाही वाळवला तरीसुद्धा चालतं. धूप तयार केल्यानंतर तो उन्हात ठेवला तरीसुद्धा चालतो. मी धूपसुद्धा उन्हात ठेवणार नाही, घरातच वाळवणार आहे, कारण घरात वाळते. आता ही फुलं, ही आजची फुलं आहेत, ही थोडीशी ओले आहेत आणि ही वाळलेली आहेत. त्यात थोडीशी मी गाईची शेणी घालणार आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं यामध्ये. आधी आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. मिक्सरला याची बारीक भरड करून घ्यायची. यात थोडीशी गाईची शेणी घालते मी, थोडीशी तमालपत्री आणि वेलदोडा आणि दालचिनी पण मी यामध्ये घातलेली आहे. तुम्ही यामध्ये लवंगा सुद्धा घालू शकता. बघू शकता तुम्ही अशी पूड झालेली आहे. थोडंसं गव्हाचं पीठ घालणार आहे मी यामध्ये बाइंडिंगसाठी. थोडासा आपण जो दूध आणलेला आहे, दूध पण घालायचं यामध्ये. वास खूप छान येतो त्याच्यामुळे दूध थोडासा घालायचा. चंदन पावडर जर तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा घालू शकता. थोडंसं माझ्याकडे गुलाब अत्तर आहे, ते सुद्धा मी घालणार आहे. थोडंसं घालायचं, वास छान येतो. त्यानंतर थोडंसं गाईचं तूप गरम केलं मी, म्हणजे वितळून घेतलं आणि ते पण त्यामध्ये ॲड केलं. आता माझ्याकडे जो कापूर आहे त्याची पूड बनवणार आहे. आपण हातावर कुस्करल्यावर लगेच पूड बनते बघा. तुम्ही इथं भीमसेनी कापूर वापरला तर एक नंबर, कारण भीमसेनी कापराला वास खूप असतो, त्यामुळं तो वापरला तरी चालतं. त्याने सुद्धा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातली बाहेर जाण्यास खूप मदत होते. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. इथं गुलाबजल जर तुम्ही थोडंसं वापरला तरीसुद्धा चालतं. सगळं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडीशी यामध्ये चंदन पावडर वगैरे घातला तरीसुद्धा वास खूप छान येतो. आणि नुसतं चंदन पावडरचा जर तुम्ही धूप बनवला तरीसुद्धा चालतो, त्याचा पण धूप खूप छान होतो. आणि आपल्याला हवे त्या आकाराचे मास तुम्ही हे बनवू शकता त्याचे म्हणजे आता वेगळा जसा तुम्हाला जमेल तसा आकार. आता मी असा आकार दिलेला आहे. तुम्ही लांबडा जरी असं आपल्या ज्या धुपाच्या कांड्या मिळतात तसा जरी आकार दिला आणि उन्हात वाळवला तरीसुद्धा चालतात. मी काय उन्हात वाळवणार नाही, मी घरातच ठेवणार आहे. एक 4-5 दिवसात वाळतं ते. उन्हात वाळवला तर तुम्ही 1 दिवसातच वाळतं. पण एवढंच माझे 2 दिवसाच्या फुलामध्येच केवढं धूप झालेले आहेत बघू शकता. त्यामुळं घरच्या घरी आपण नैसर्गिक धूप बनवू शकता. आपले 25 ते 26 धूप तयार झालेले आहेत. आता यांना थोडंसं उन्हात वाळवायचं. उन्हात वाळवा किंवा घरात वाळवा. 2 दिवसाच्या फुलापासून 25 ते 26 आपले धूप तयार झालेले आहेत. आता मी हे चाळून घेतलेलं नाही. तुम्हाला जर एकदम बारीक पाहिजे असेल तर तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता. म्हणजे फुलं मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि ते चाळून घ्यायचं. यामध्ये चंदन पावडर वगैरे घातला तर सुद्धा खूप छान वास येतो. आता मी एवढंच घातलेलं आहे तर किती छान वास येत आहे. एक यातला ओलाच आहे तरी पण मी पेटवून दाखवते तुम्हाला. कोणतंही केमिकल नाही किंवा काहीही नाही. आपण साध्या बाध्या पद्धतीने आणि घरातलं सगळं लवंगा वगैरे सगळं घालून, आपली तमालपत्री दालचिनी घालून, त्याने ढासं वगैरे सुद्धा घरात होत नाहीत ह्या धुपामुळे.
मी पेटतो का बघितला, पण ओला असल्यामुळे थोडंसं ते पेटणं झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी धूप बनवू शकतो. आता मी ते चाळून घेतलेलं नाही आहे. फुलं ज्यावेळी मिक्सरला आपण बारीक करून घेतो त्यानंतर तुम्ही चाळून घेतला तरी चालतं. आणि त्यामध्ये चंदन पावडर वगैरे तुमच्याकडे जर असली वासासाठी तर घालू शकता. गुलाबजल घालू शकता. माझ्याजवळ काय गुलाबजल ते काय नव्हतं, मी साधं पाणीच वापरलेलं आहे. थोडंसं हे घातलेलं अत्तर मी गुलाबाचं घातलेलं आहे. त्यामध्ये आपल्याकडे जे साहित्य असेल ते घातलं तरी चालतं. पण एवढा वास छान यायला आहे. ते फुलं, कापूर, परत आपण जे मसाले थोडे घातले ते, त्यामुळं वेलदोडा पण घातलेला आहे मी, तमालपत्र घातलेलं आहे, दालचिनी घातलेली आहे. सगळं जरा घातल्यामुळं खूप छान वास येत होता त्याचा. आणि गाईचं तूप पण थोडं घातलेलं आहे. आणि आता ते 1-2 दिवसात वाळतं बघा आणि खूप छान धूप तयार होतं. आता वल्ला होता त्यामुळे एवढं छान पेटला नाही तो, तर वाळल्यानंतर खूप छान पेटतो. वाळल्यानंतर मी पेटवून नक्की दाखवेन. 2 दिवसाची फुलं होती, त्यात 25 ते 30 धूप झालेले आहेत. विचार करू शकता तुम्ही, म्हणजे घरच्या घरी आपण असं धूप बनवू शकतो. चला स्वयंपाक बनवायचा आहे. अजून श्रीचा आणि माझा स्वयंपाक आहे. आज सोमवार आहे त्यामुळे स्वयंपाक काय शिल्लक नाही आहे, सगळंच करायचं आहे. चपाती भाजीच बनवणार आहे, बाकीचं काय बनवणार नाही आहे. 4 चपात्या बनवायच्या आणि काहीतर भाजी बनवायची. करते. 9 वाजलेले आहेत, कारण तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचा होता त्यामुळं वेळ झाला मला. आणि आता अजून गवार निवडायची आहे. गवार एक निवडायची लक्षात तर राहत नाही, फ्रीजमध्ये बघितले की मग लक्षात येते की गवार निवडायची. पोह्याला कोथिंबीर ते नसली किती छान पोहे लागतात. त्याला जे पाहिजे ते पाहिजेच. कोथिंबीर वगैरे असले, अजून कढीपत्ता नाही, कढीपत्ता असता तर आणि टेस्टी झाले ते पोहे. कोथिंबीर वगैरे असले की पोहे किती छान दिसतात बघू शकता. खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. चला शुभ सकाळ सर्वांना. देवपूजा वगैरे झालेली आहे, त्यांना नाश्ता देते आणि मग वाचायला बसणार. एवढं दाखवा. येळवणीची आमटी थोडीशी ती गरम करते. आमटी खराब झाली बघा, उन्हाळ्यात नाही उकळलं काय करणार. रात्री थोडंसं गरम करायला विसरलं तर खराब झाली आमटी. फेस आलाय पूर्ण. जरासं लक्ष दिलं नाही, रात्री उकळायचं विसरलं. भांडे वगैरे घासले आणि झोपले मी रात्री. म्हणजे गवार निवडायची होती, गवार निवडली. जरा म्हणजे जरा कमी अर्धा किलो गवार निवडली आहे, तर त्यामुळे ते राहिलं तर ते खराब झालं. उन्हाळ्यात अजिबात राहत नाही, ज्या त्यावेळी गरम करावं लागतं. त्यानंतर हा दिवस दुसरा दिवस आहे. म्हणजे धूप मी तुम्हाला आदल्या दिवशी संध्याकाळी दाखवलेलं होतं बनवून. त्या दिवशी रात्रीच व्हिडिओला मी सुरुवात केलेली होती. आणि त्यानंतर हा दिवस आहे तो दुसरा दिवस आहे, म्हणजे मंगळवार आहे. धूप मी तुम्हाला सोमवारी बनवून दाखवलेले होते. आणि आता बनवणार भाकरी आणि गवारी. कारण गवारी जवळजवळ 1 किलो गवारी आणलेली होती मी. 2 वेळा. आता ही दुसरा फेर भाजी बनवत आहे. इकडं मी भात ठेवलेला आहे. आज आमच्या इकडं काल आमच्या इकडं सोमवारी पाणीच आलं नाही, त्यामुळं पाणी नव्हतं घरामध्ये. त्यामुळे धुणं वगैरे तसंच पडलेलं आहे, भांडेसुद्धा पडलेले आहेत. भरून ठेवलेलं पाणी होतं, त्याने आंघोळ्या तेवढ्या झाल्या आणि बाकीचं मग सगळं तसंच राहिलेलं आहे. म्हटलं आधी स्वयंपाक बनवून घेऊया. पाणी आलं 12-12:30ला. मग ते पाणी वर चढणार आणि मग ते आल्यानंतर मग धुणं भांडे हे सगळं करावं लागतं. पळपूट खाली जर आपण कापड वगैरे काही नाही घेतलं तर पळपूट एका ठिकाणी काय थांबत नाही बघा, कसं पळते. भाकरी थापायला अजिबात येत नाही. माझ्या बहिणीच्या घरात जे पळपूट आहे ते खूप असं वज्ज आहे, ते अजिबात हालत नाही. म्हणून मी सुद्धा असं वज्ज पळपूट घ्यायचं म्हटलं आणि घेताना एवढं वज्ज होतं की उचलणं झालेलं. आणि आता एवढं हलकं झालेलं आहे की काय विचाराय नको. आणि पहिल्यांदा घेतले त्यावेळी अजिबात म्हणजे भाकरी थापताना ते हालत नव्हतं, पण आता एवढं हलकं झाले की ते सगळीकडे पळतेच. त्यामुळं कापडे खाली घ्यावंच लागतं.
4 भाकरी बनवल्या. श्री काही त्याच्या मित्राबरोबर कुठं लग्नाला गेलेला आहे, मग यांच्यासाठी आणि माझ्यासाठी 4-5 भाकरी बनवल्या. राहिली तरी संध्याकाळी एखादी खाता येते म्हणून 5 भाकरी बनवल्या. आणि ही ज्वारी आहे ती खूप छान आहे, एकदम पांढऱ्या शुभ्र अशा छान भाकरी होतात. एक ज्वारीसुद्धा चांगली नसते बघा, भाकरी अजिबात चांगल्या होत नाहीत. रात्री एवढी गवार निवडली, 11 वाजलेली गवार निवडायला. गवार आधी भाजून घेते तव्यात, तवा आपला गरम आहे. सगळीकडे धुवून घ्यायची. गवारी भाजून घेतलेले आपण फोडणी मारूया. गरम कसलं व्हायला लागले विचाराय नको. तेल कडलं की जिरे मोहरी घालणार आहे. कांदा घालायचा. हा टोमॅटो बघा, दुकान मालकाने त्यांच्या शेतातनं आणून दिलेले टोमॅटो आहेत. शेतातले असे काढलेले टोमॅटो किती दिवस राहतात बघा, 15 दिवस झाले असतील जाऊ. अजून एक आहे, 2-3 किलो टोमॅटो दिलेले होते तुम्ही. चवीप्रमाणे हळद, हिंग, चटणी, टोमॅटो घालूया. गवारी डाग कुठपर्यंत भाजायची, म्हणजे चवीला खूप छान होते. थोडंसं तेल टाकलेलं मी भाजताना. चवीप्रमाणे मीठ, थोडंसं शेंगदाण्याचा कूट, पाणी घालायचं. आमची कशी सुक्की गवारी आवडत नाही, ते रबरबीत आवडते, त्यामुळे थोडंसं पाणी मी जास्त घातलेलं आहे. तर चांगली दणकून उकळी आली मग झाकून ठेवायचं. गॅस मोठा करूया. जरा इकडं बघा, आता कसं दिसायला असा. तिकडं वा की जरा, तिकडं वा. माणूस नुसता काम काम, केस नाही, दाढी नाही, काय नाही. हा असं जरा चकचकीत राहत जावं. हा आणि यांनी आज कामावरची कपडे आणलेली होती, पूर्ण अशी काळी डांबरावाने कपडे असतात बघा. तर ती मी कशी धुते, कामावरची ज्यांचे मिस्टर MIDCला जातात आणि त्यांची कपडे ही अशीच असणार आहेत, भट्टीवर वगैरे काम करत असतील त्यांची. तर काळी मिट्ट अशी हे धुतलेलं आहे. ह्याने मोबाईल घेऊन गेलेले, त्यामुळे मला पाठीमागचं तुमच्याबरोबर शेअर करता आलं नाही. तरी ही कपडे धुतलेले आहेत, तरीसुद्धा एवढं काळं पाणी त्यातनं निघत आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी ती कपडे भिजत ठेवायची. आता तुम्ही कोणता निरमा, सोडा काही वापरत असाल तर त्यामध्ये निरम्यात ती घालून भिजत ठेवायची.
समजा जर तुम्ही एक 10-10:30ला कपडे धुणार असाल तर सकाळी आंघोळ केल्या केल्या 6 वाजताच कपडे ती भिजत ठेवायची. कमीत कमी 3 ते 4 तास ती कपडे त्या निरम्याच्या पाण्यामध्ये भिजली पाहिजेत. आणि निरमा आपण ज्यावेळी घालतो किंवा जो सोडा वापरतो आपण त्यामध्ये थोडासा आपण शॅम्पू घालायचा. शॅम्पू घातल्यामुळं काय होतं तर कपडे लगेच निघतात. शॅम्पू घालायचा आणि त्या पाण्यामध्ये 4-5 तास भिजत ठेवायचं. खूप छान कपडे निघतात आणि वास पण कपड्यांना खूप छान येतो. आणि कसं होतं जास्त मग जोर द्यावा लागत नाही. आता इथं आमच्यात आपटायचं नाही, बडवायचं नाही असं आहे. त्यामुळं जास्त चोळून वगैरेच काढावं लागतं. म्हणून मी तीच पद्धत वापरते. जास्त वेळ भिजत ठेवते. भिजल्यामुळं काय होतं पूर्ण कपड्याच्या आत ते निरम्याचं पाणी सोडा गेलेला असतो आणि त्यामुळे ते जी घाण असते ती सगळी ते निरमा काढतोच बाहेर. ज्यावेळी तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवता त्यावेळी बघा आपण भिजवत घातलेलं जे पाणी असतं ते पूर्ण सगळं काळं मिट्ट झालेलं असतं. कारण सगळी घाण त्यामध्ये उतरलेली असते. त्यामुळे त्याच पद्धतीने आणि थोडंसं चोळलं की मग सगळं स्वच्छ होतं. म्हणजे काय कमी कष्टात आपली कपडे निघतात. त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून बघा. मी तर तीच ट्रिक वापरत असते. कारण कामावरचे कपडे स्वच्छ निघण्यासाठी खूप वेळ साबण लावायचा आणि जर तुम्ही निरम्यात नाही घातला तर मग सारखं साबण लावा आणि ते निघतच नाहीत कपडे निरम्यात नाही घातला तर तुम्ही. त्यामुळं जे वॉशिंग पावडर असते त्यामध्ये भिजतच घालायची. चला मैत्रिणीने भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.